कराली भ्रांती देही देव. शेवटच्या शब्दात नाथ महाराज सांगतात की आता माझी भ्रांतीच फिटली, कारण मला माझ्या सद्गुरूने देव दाखवला. मी धडपडलो, अनेक ठिकाणी फिरलो, पण मला माझ्या देहामध्येच देव मला दाखवला. आणि मग माझी कुंडली मानिला आणि मग माझा विश्वास दृढ झाला. इतका सुंदर अभंग आहे असं. तेव्हा आज आपला या ठिकाणी जो कार्यक्रम आहे, तर आपल्यातून गेलेल्या वैकुंठवासी हरिभक्तपरायण इंदुबाई दशरथ भगत अगदी एकदम प्रेमळ स्वभाव, भोळा स्वभाव होता. आणि जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजर असायचे. आणि मला वाटतं कार्यक्रम जवळ आला की बनाबाईकडे जायचे. कधी जायचं. आणि जर कधी बनाबाईच नाही आली तर ती सांगायची, बनाच नाही आली मी काय करू. म्हणजे इतकी ती मोकळ्या मनाची बाई होती की तिने तिच्या जीवनामध्ये जो परमार्थ केला, सद्गुरूवरची जी निष्ठा होती. कारण आपण जर एकंदरीत विचार केला तर आत्मोन्नती, विश्वशांती, अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा भजन प्रेमी मंडळाची ती एक सदस्य होती. आणि तिच्या जीवनात त्याने इतका उत्तम परमार्थ केला की तो परमार्थ तिच्या चेहऱ्यावर दिसायचा. आपण जेव्हा यायचो तर तिचा चेहरा अगदी केव्हाही खुलाच असायचा. आणि 4 पुत्र तिचे, मुलगी नव्हती, 4 मुलगे 4 सुना. आणि इथे आल्यानंतर एक विशेष वाटायचं की खरोखर सुना तिने सांभाळल्या तिच्या आयुष्यामध्ये. आणि आणखी आपण पाठीमध्ये गेलो ना तर नामदेव महाराजांचा विचार केला तर नामदेव महाराजांना सुद्धा किती मुलगे होते? 4 मुलगे होते बरं का. 4 पुत्र 4 सुना, नित्य भाती नारायणा. 4 पुत्र होते, 4 सुना होत्या, पण ते नित्य बाहती नारायण. ते रात्रंदिवस नारायणाचीच भक्ती करत होते. नारायणाच्या नामाचा उच्चार ती 8ही माणसं करत होती. आणि त्याचे पुढे जाऊन सांगतो की आपल्या वैकुंठवासी दशरथजी भगत यांनी या ठिकाणी जे पांडुरंगाची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केली, तिची सेवा, अविरत सेवा त्यांचा छोटा भाऊ आणि 4 पुत्र सुना या करत आहेत आणि करत राहतील आणि करावं लागेल. येथे पण विचार केला तर येथे नाही उरो येथे नाही उरो आले अवतार. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आले गेले, प्रभू रामचंद्र आले गेले, असे अनेक अवतार झाले, ऋषी मुनी सुद्धा आले गेले, पण येथे कोणी शिल्लक राहिलेला नाही. आणि याच न्यायाने आपल्याला सुद्धा उपजे ते नासे, नासेल ते पुनरुक्ती दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आपल्याला सुद्धा जावंच लागणार आहे, कारण जो जन्माला आला त्याचा मृत्यू सुद्धा अटल आहे. आणि म्हणून आणखी आपण जर पुढे जाऊन पाहिलं तर फक्त आपल्याला एवढंच करायचं, मनुष्य एवढ्यासाठी आहे, मरना कोई कहे मर जाने ना कोई शरीर मध्ये, ऐसा मरना होगा फिर जन्म न होय कबीर मध्ये. आपल्याला आता मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे, उद्या मृत्यू आपल्याला येणारच आहे, पण आपल्याला असं मरायचं आहे की पुन्हा जन्म येणार नाही, असं मरायचं. अन्यथा सुभाषितकार सांगतात बरं का, अनित्यानी शरीराने वैभवम नैव शाश्वतम नित्य संन्यतो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. सुभाषितकार सांगतात की अनित्यानी शरीराने वैभव नैव शाश्वतम, म्हणजे हे शरीर आहे हे अनित्य आहे, ते आज ना उद्या जाणार आहे. त्याचप्रमाणे या शरीराच्या सहाय्याने, या शरीराचा उपयोग करून आपण जे काही धन प्राप्त केलेलं आहे आणि ते सुद्धा कसं आहे न शाश्वत. वैभव जे कमवलेलं आहे ते वैभव सुद्धा शाश्वत नाही.
त्याचाही नाश होणार आहे, हे आपल्या बरोबर येणार नाहीये. मग बरोबर जे येणारा धन आहे बरं का, ते काय आहे तर एक भगवंताचं नाम आहे आणि त्याचं नाम आपण रात्रंदिवस घेतलं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एक छोटासा दृष्टांत सांगेन आपल्या लक्षात येईल. एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्याचा धंदा होता मीठ विकायचा धंदा होता. आणि मीठ विकत असताना मीठ विकण्यासाठी त्याच्याकडे एक गाढव होतं आणि त्या गाढवावर तो एक गोण लादायचा, 1 क्विंटल मीठ त्या गाढवाच्या पाठीवर ठेवायचा आणि विकायला पलीकडं जायचा. पण मध्ये ओढा नदी होती आहे, तर नदीच्या पलीकडं तो विकायला जायचा मीठ. फक्त विषय लक्षात घ्या. आणि मीठ विकायला तो दररोज जायचा. पण एक दिवशी काय झालं, अगदी वर्षभर 2 वर्षभर तो सतत जातच होता. पण एक दिवशी त्याचा पाय अडखळला आणि पाय अडखळल्यामुळं तो पडला, पाण्यात पडला. पाण्यात पडल्यामुळं त्या मिठाचं पाणी झालं. त्याला कसा तरी त्या मालकाने उठवला, व्यापाऱ्याने उठवला आणि पलीकडे आणला. पण आणल्यानंतर ते ओझं त्याला अतिशय हलकं वाटल्यामुळं मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच 1 क्विंटल मीठ त्याच्या पाठीवर टाकलं. पण पाण्यामध्ये आल्यानंतर त्याने विचार केला की पाण्यात आपण जर बुडलो पडलो तर ओझं हलकं होत आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी पण त्याचं ते 1 क्विंटल मीठ फुकट दिलं. तिसऱ्या दिवशी पण 1 क्विंटल मीठ फुकट दिलं. तो तिथे आला तर लगेच असं बसून घ्यायचं पाण्यामध्ये. त्या व्यापाऱ्याने मालकाने विचार केला की याला आपण काहीतरी हालचाल घडवली पाहिजे. आणि म्हणून त्याने 4थ्या दिवशी काय केलं, एक कापसाचं पोतं भरलं. कापसाचं पोतं भरलं, त्याच्या पाठीवर लादलं. आता ते फार त्याला हलकं वाटलं. त्याला वाटलं की अरे बरं झालं, आता आजपासून मला ओझं कसं आहे, हलकं आहे. जरी हलकं आहे तरी तो तिथे आल्यानंतर रोजच्या याच्याप्रमाणे पाण्यात बसला. पाण्यात बसल्यानंतर मालकाने त्याला जरा उठून दिलं नाही. ते सर्व कापूस भिजून दिलं आणि नंतर त्याला उठवलं, बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर ते एवढं त्याला ओझं जड झालं की अगदी हैराण झाला. तो चालता पडला, एवढा त्रास त्याला झाला. म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही जी आता आपला जो मनुष्य देह आहे त्याआधी आपण अनेक निर्धारा घातलेल्या आहेत मनुष्य देहामध्ये सुद्धा. आता सध्या आमचं जे चाललंय ना, सध्या जे चाललंय तर त्यात सुद्धा निर्धाराच आहे. वास्तवात आम्ही जन्माला जो आलेला आहोत त्याचं मुख्य कारण आहे जेणे देह दिला करावे भजन. भगवंताच्या नामस्मरणासाठी जन्म मृत्यूची राठी चुकवण्यासाठी मनुष्य जन्म आहे. पण इथे आल्यानंतर वास्तविक पाहता येरधारा चुकवण्याऐवजी काय झालं, जसं ते अडखळून पडलं आणि अडखळून पडल्यानंतर मिठाचं पाणी झालं आणि त्याला कसं वाटलं, हलकं वाटलं. तसं इथे आल्यानंतर आम्ही जे नामस्मरण करायला पाहिजे ते न करता मायेचा वारा लागला आणि प्रपंचामध्ये कसं वाटलं, हायसं वाटलं. हे बरं आहे, हे प्रपंचातील व्यवहार बरा आहे म्हणून प्रत्येक माणूस प्रपंच करायला लागला, देवाला विसरला. पण त्याचा जो परिणाम आहे तो शेवटी कठीण झाला. जशी अवस्था गाढवाची झाली तशी अवस्था मनुष्य प्राण्याची सुद्धा
झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आपण रात्रदिवस भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता भगवंताचं नामस्मरण सगळेच करतात, कोण करत नाही, प्रत्येक माणूस करतो. पण कलियुगामध्ये भक्ती सुद्धा यांत्रिक झालेली आहे बरं का. आता आवड असेल तर नाही का, आवडही नाही, सवडीचा परमार्थ आहे, सवडीचा परमार्थ आहे. दुसरी गोष्ट की यांत्रिक भक्ती, याचा अर्थ असा आहे की एक महान व्यक्ती होती, सरकारी नोकर होती ती, पण त्याच्या जीवनात म्हणजे सुख माहीतच नव्हतं. त्याला फार दुःख त्याच्या आयुष्यामध्ये आलं होतं प्रारब्धाने. तर तो एका साधूकडे गेला आणि साधूला विचारलं की महाराज, माझ्या आयुष्यात इतकं दुःख आहे की सुखाचा लेस मला माहीत नाही, तर असं काही तुमच्याकडं काही आहे का, औषध वगैरे काही का, जेणेकरून मला सुख प्राप्त होईल. त्याने सांगितलं, तुला मी उत्तम औषध सांगतो, एक तुळशीची माळ घेऊन ये. तो तुळशीची माळ घेऊन आला आणि त्याला रामकृष्णारी मंत्र दिला आणि सांगितलं की दररोज ही तुळशीची माळ जपायची, दररोज माळ जपायची, मग तुला सुख प्राप्त होईल. आता तो घरी गेला आणि त्याचा जो व्यवसाय होता, आमच्या दशरथ बाबांसारखाच व्यवसाय होता. दशरथ महाराज हे गेले वैकुंठाला, पण सायकलवरच गेले आणि सायकलवरच आले. कशाला का, सायकलवरच जायचे आणि सायकलवरच यायचे. तो होता पोस्टमॅन आणि त्याच्याकडे होती सायकल. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पत्र वाटायला पोस्टमॅन ते सायकलवरच जायचं आणि सायकलवरच यायचा. तर त्याने काय केलं, ती तुळशीची माळ होती, ती माळ त्या खालच्या चैनला बांधली, चैनला ती माळ बांधली. वर्षभर त्याने तोच उद्योग केला, पण त्याला सुखच मिळालं नाही हो. मग तो पुन्हा त्या साधूकडे गेला, म्हणे महाराज, तुम्ही सांगितलं की हे या माळाचा जप करा, माळ जपली तुम्ही की तुम्हाला सुख प्राप्त होईल. पण म्हणे साधू विचार करायला लागला, अरे रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर सुद्धा सुख प्राप्त होणार नाही, असं कदापि शक्य नाही आहे. म्हणजे तुम्ही जप कसे करता ते सांगा. म्हणजे माझा जप असा आहे, मी आहे पोस्टमन, मी पोस्टमन आहे. तुळशीची माळ मी त्या चैनीला बांधलेली आहे आणि दररोज कमीत कमी 2,000-2,500 वेळा ती चैन अशी फिरते आणि तेवढा तो जप होतो. म्हणे मग बरोबर आहे ना. मी तोच विचार करत होतो की माळा जपल्यानंतर सुख होणार नाही, असं कदापि शक्य नाही. फरक एवढा झाला म्हणे की ते जे सुख आहे ना, ते सायकल भोगते, कारण ती सायकल फिरवते, त्याच्यामुळे ते सुख सायकल भोगते, तो तुला काही त्याचा उपयोग होणार नाही. तशी आजची स्थिती अशी आहे की मोठे मोठे कीर्तनकार, मोठे मोठे प्रवचनकार आणि मोठे मोठे माळकरी, म्हणजे आर्टिका वगैरे गाडीत फिरणारे जे मोठे मालकरी आहेत, तेलाट उंच जाई वगैरे, तर असे लोक काय करतात, तिथे एक काहीतरी एक यंत्र आहे, छोटं यंत्र, आणि ते यंत्र काम करत आहे असं, म्हणजे सेकंदाला एक राम पडतो सेकंदाला. मग त्यांना वाटतंय की सापडशे कल्याणला जर गेलो तर कमीत कमी 1000 वेळा रामाचा उच्चार होतो, पण तरी सुद्धा ते सुखी नाही. का सुखी नाही, तर ते जे सुख आहे ते त्याच्या आर्टिका गाडीला मिळालं किंवा जे यंत्र आहे त्या यंत्राला मिळालं. आणि म्हणून कलियुगामध्ये माणूस हा सुखी होणार नाही, कारण सध्याचा परमार्थ हा यांत्रिक पद्धतीने चाललेला आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आपल्या मूळ अभंगाकडे आपण वळूया. अभंगाच्या पहिल्या चरणातून नाथ महाराज काय सांगतात,
खुंटलीशे आता याला झालं खुंटलीशे नाथमा इतकं सुंदर सांगतात की दूरवरील तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं दूरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण दुरोनी आलो मी गा सुख झाले दारुण यावरी येतवारे होते ते कारण यावरी येतवारे होते ते कारण दुःख झाले दारुण दुरोणी म्हणजे किती मग पुन्हा नामदेव महाराजांकडे जावं लागेल एक एक योनी कोटी कोटी एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरे घेत घेत इथपर्यंत तुकोबराया आले. थोडक्यात सांगायचं म्हणजे इथपर्यंत दुरोणी आलो मिगा दुःख झालं दारुण. प्रत्येक वेळेला गर्भवासाचं दुःख म्हणजे जन्माचं दुःख त्याच्याबरोबर मरणाचंही दुःख असं अनेक जन्म भोगत 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 इथपर्यंत आलो. बरं का यावया येथवरी होते हेची कारण. पण इथे कशासाठी आलो कशासाठी आलो आपण इथे तर आता आपल्या दुःखातून मुक्त व्हायचं आहे आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी तुकोबाराया सांगतात की म्हणून मी इथपर्यंत आलो. दुर्लभ भेटीतून माग पायी झाले दर्शन. म्हणजे याही अभंगातून तुकोबाराया अगदी सद्गुरू माऊलीचे बाबाजी चैतन्य स्वामींचे या ठिकाणी उपकार सांगतात की दुर्लभ भेटी तुम्हा सद्गुरू भेटणं अतिशय दुर्लभ आहे. सद्गुरू भेटणं अतिशय दुर्लभ आहे आणि त्या दुर्लभ अशा सद्गुरूची भेट होण्यासाठी तुकोबारायांना सतत 31 वर्ष पंढरपूरची वारी करावी लागली. तेव्हा त्यांना बाबाजी चैतन्य स्वामींची भेट झाली. बाबाजी चैतन्य स्वामीने तुकोबारायांना खऱ्या देवाची ओळख करून गेली. काय सांगतात तुकोबाराया दुर्लभ भेटीतून मा पायी झाले दर्शन. विनाविध तुका संता दोन्ही कर जोडून अगदी दोन्ही कर जोडून विनंती करून सांगतात की म्हणजे बाबाजी चैतन्य स्वामींना विनंती करतात की तुमच्यामुळं मला आणि कोणाची देवाची भेट झाली. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर परमार्थ करत गेलो त्याच्या पुढे आपण जर गेलो तर भला विठ्ठल सांगतात बहुदूरवरी भोगविले भोगा बहुदूरवरी भोगविले भोगा म्हणजे अनेक जन्म आम्ही जो भोगत आलो तर प्रत्येक जन्मामध्ये आम्ही दुःखच भोगलं. सुखाचा लेस कुठेच नाही आणि सुख जिथे आहे बरं का सुखवशे येते ठाई बहुपायी संतांच्या चरणावर संतांच्या पायावर सुख आहे. पण आम्ही त्या चरणांकडे त्या पायांकडं न वळल्यामुळं
तुकोबाराया सांगतात आता पांडुरंगा सांभाळावे. म्हणजे तुकोबारायांना जेव्हा मनुष्यदेह प्राप्त झाला तेव्हा तुकोबाराया मागचं सांगतात बरं का, भूतकाळातलं सांगतात की म्हणजे बहुदूरवर भोगविले भोगा, हे देवा मी अनेक जन्मात फार भोग भोगीत 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 इथपर्यंत आलेलो आहे, पण आता मात्र देवा एक करा बरं का, आता पांडुरंगा सांभाळावे, आता तुम्हीच माझा सांभाळ करा, माझं हे जे ओझं आहे ते तुमच्यावरच आहे. म्हणजे इतकं दुःख मनुष्य देहामध्ये अन्य योनीमध्ये आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की दुरीवरी ओझे भोगविले भोगा. म्हणजे फार दुरून नाथ महाराज सांगतात की हे ओझं कसलं, दुःखाचं ओझं भोगविले भोगा. म्हणजे आपल्याला जो भोग आलेला आहे सुखाचा भोग नसतो नाही का. सुखाचा कोणी भोग पाहिलाय का, काय मला भोगाला हो, इतकं मोठं म्हणजे बंगला बांधला मी भोगामुळं, असं कुठं पाहिलंय का आपण, नाही. म्हणजे सुखाचा भोग नसतो, भोग फक्त दुःखाचाच असतो, दुःखाचाच भोग असतो. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात दुरवरी ओझे, म्हणजे फार दुरून मी हे दुःखाचं गाठोडं माझ्या डोक्यावर घेऊन बरं का इथपर्यंत आलो. आणि जेव्हा मी जन्माला येतो ना, तर जन्माला येताना भगवंत सांगतात दोन गाठोडे बांधलेले असतात, एक सुखाचं गाठोडं एक दुःखाचं गाठोडं. आणि जेव्हा मी जन्माला येतो तेव्हा भगवंत विचारतात तुला आधी काय भोगायचं आहे, सुख भोगायचं आहे की दुःख. जर आपण बोललो सुख भोगायचं आहे तर सुखाचं गाठोडं पुढं छातीजवळ आणि दुःखाचं पाठीमागं, दुःखाचं पाठीमागं. मग जन्माला आल्यानंतर तुम्ही आधी सुख भोगणार आणि सुख संपलं की मग ते मागचं गाठोडं पुढे येणार, मग दुःख आपल्याला वाटायला येईल असं. पण ते भोगावंच लागेल, हा प्रारब्धाचा भोग आहे, तो भोगल्याशिवाय तुटणार नाही, प्रत्येकाला भोगावं लागेल. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात दुरावरी ओझे वाहिले भार. तर हा भार सुद्धा तोच आहे बरं का. आणि आता वेरझार कुंतलिशे, हे नाथ महाराज सांगतात की फार दुरून हे दुःखाचं गाठोडं माझ्या डोक्यावर घेऊन मी इथपर्यंत आलो. कुठपर्यंत, देवगिरी किल्ल्यापर्यंत. पैठणवरून जे निघाले गोष्ट सांगायचं की मला वाटतंय घरी नाथ या अभंगातून एवढं व्यक्त करतात, पण या अभंगातून नाथ महाराज सद्गुरूचं महत्त्व, सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर त्या विश्वासाने त्यांना जे प्राप्त झालं त्याची महती सांगतात. एरवी विचार केला तर नाथांना नाथांच्या जीवनात इतर संतांप्रमाणे दुःख कधीच भोगायला लागलं नाही. नाथ हे फार सर्वश्रेष्ठ संत आहेत की आणि अल्प अवधीत अल्प वयामध्ये लवकरात लवकर सद्गुरूची प्राप्ती सहज गतीने त्यांना प्राप्त झालेली आहे. फक्त मी एवढं सांगू इच्छितो की पैठणवरून निघाल्यानंतर त्यांच्या डोक्यावर जे दुःखाचं ओझं होतं ते ओझं घेऊन ते देवगड किल्ल्यावर औरंगाबाद इथे गेले. त्या ठिकाणी त्यांना जनार्दन पंतांची भेट झाली. आणि जनार्दन पंतांची भेट झाल्यानंतर त्यांना तिथे जे प्राप्त झालं आता येरझार कुंतलिशे, आणि ते प्राप्त झाल्यानंतर ते सांगतात त्या ठिकाणी ते कृतज्ञता व्यक्त करतात की आता येरझार कुंतलिशे. आता त्याचे पुढे सांगतो आता नाही त्याचे पुढे तुकोबाराया सांगतात जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. म्हणजे आपण सद्गुरूला जर शरण गेलो तर जेव्हा तुकोबाराया अगदी देवाकडं करुणा मागतात की मला या दुःखातून सोडव, तर दुःखातून सोडवण्यासाठी किंवा नाथ मार्गाने सुद्धा भगवंताला विनंती केली तर त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी भगवंताने एकच उपाय सांगितला की तुम्हाला माझी ओळख करून घ्यायची असेल
मजपर्यंत पोहोचायचं असेल तर आधी हे करा, काय? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाया आधी, धरावे ते पाया आधी 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 आधी. आपण सगळे करे तठार, आपण सगळे करे तठार. धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी 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 आधी. आपण सगळे करे तठार, आपण सगळे करे तठार. तुम्हाला सांगता सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. किंवा नाथ महाराज सांगता संता वाचून या नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे. नामदेव महाराज सुद्धा सांगता संता वाचून या नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे. आपण कोटी गुणाने जरी साधना केली तरी सुद्धा नाम जे आहे, नाम प्राप्त करण्यासाठी योग्य सद्गुरूला आपण शरण गेलो, योग्य सद्गुरू आपल्याला प्राप्त झाला तरच आपल्याला नामाची प्राप्ती होईल. अन्यथा आपण कोटी कोटी जरी साधना केली तरी साधने झाली ती काळाचे मुखी, गर्भवास शकी न चुकती. आपण किती जरी साधना केली भगवत प्राप्तीसाठी, त्या नामप्राप्तीसाठी, तरी ती साधनं आपल्याला काय करतील? दुःखालाच कारण होतील. आणि म्हणून ते साधन प्राप्त करण्यासाठी आपल्याला योग्य सद्गुरूला शरण जायला पाहिजे, असं तुकोबरायांचं मत आहे. आणि त्या योग्य सद्गुरूला नाथ महाराज शरण गेल्यामुळं ते सांगतात की आत्ता येरझार खुंटलीशे, आता माझी येरझार खुंटली, आता मला पुन्हा जन्म येणार नाही का. आणि हे प्राप्त करण्यासाठी नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये 12 वर्ष सद्गुरूची सेवा केली. सेवा केल्यानंतर काही तीर्थाटन केलं, सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे, सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे आचरण केलं. सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवला आणि सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवल्यामुळं नाथ महाराजांना ती स्थिती प्राप्त झाली. आपण जर त्यांचा विचार केला नाथांचा, तर नाथांना जनार्दन पंतांनी प्रत्यक्ष दत्त महाराजांची भेट घालून दिलेली आहे कलियुगामध्ये. आणि 2 वेळा जेव्हा नाथ महाराजांना जनार्दन पंत जंगलात घेऊन गेले आणि सांगितलं की फकीराच्या वेशाने दत्त महाराज येतील, पण हे ब्राह्मण असल्यामुळं त्यांनी तो प्रसाद सेवन केला नाही, परत आले. तरी पुन्हा दुसऱ्यांदा, कारण मी नेहमी सांगत असतो की आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. पण जनार्दन पंतांच्या मनात होतं की नाथांना देवाचं दर्शन, दत्त महाराज दर्शन घडवायचं. आणि म्हणून पुन्हा त्याला घेऊन ते गेले आणि प्रत्यक्ष दत्त महाराजांचं दर्शन नाथ महाराजांना झालं, सद्गुरूचं दर्शन झालं. आणि असे नाथ महाराज सांगतात आत्ता येरझार खुंटलीशे. आणि आतापर्यंत मी जे माझ्या डोक्यावर म्हणजे दुरावून आणलेलं जे ओझं होतं, तो जो भार होता, तो भार आता काय झालेला आहे, माझा कमी झालेला आहे. अगदी दुसरं एक उदाहरण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं अशीच दिंडी चालली होती, दिंडी बरं का, दिंडी चालली होती. तर त्याच्यात 2 भारकरी होते, म्हणजे भार वाहणारे. तर एकाकडे म्हणजे 2 बोचकी होती. एका बोचक्यात थोडं सामान होतं, समजा ते सामान असेल 20 किलो, आणि दुसरं जे बोचकं होतं त्याच्यात भाकरी होत्या, ते होतं 30 किलोचं. 30 किलोचं होतं. दोघांना सांगितलं घ्या बाबा. तर एकाने दोन्ही बोचकी उचलून पाहिली. त्याने पहिले हे आलं काय, कुठलं कपडे होते त्याच्यात, काही दुसरं काही सामान होतं, तर त्यांनी ते घेतलं. आणि एक जो होता तो हुशारच होता, त्याने पाहिलं बरं त्याला भाकरीचं बोचकं त्याच्या वाट्याला आलं. आता जायचं तर कुठे, आळंदीला जायचं होतं.
पहिल्या मुक्कामाला अर्ध्या भाकरी संपल्या, म्हणजे 30 किलोचं बुचकं आलं 15 किलोवर. दुसऱ्या मुक्कामाला अद्याप काही संपल्या, म्हणजे शेवटच्या मुक्कामापर्यंत तो रिकामा चालतो. त्याच्याकडं काहीच वजन नाही. आणि याचं जे ओझं होतं ते इथपासून अथपासून इथपर्यंत ते 20 किलोचंच होतं. मग त्याच्या लक्षात आलं का अरे आणि माझं गणितच चुकलं. तर तशी गणित चुकलेली माणसं या जगात 99% आहेत, गणित चुकलेली. आणि ते गणित आपल्याला प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूशिवाय काही पर्याय नाही. म्हणून नाथ महाराज दुसऱ्या चरणात विश्वास म्हणजे नाथांचा विश्वास नाहीये. नाथ काय सांगतात, माझे पै मनी म्हणजे विश्वास अविश्वास ही कोणाच्या अख्तरातील गोष्ट आहे, मनाच्या अख्तरातील गोष्ट आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की माझे पै मनी मानेला विश्वास, माझ्या मनाचाच विश्वास दृढ झाला. आणि दृढ भावे कास धरी येली. आणि मनाचा विश्वास दृढ झाला, बुद्धीचा निश्चय झाला. आणि बुद्धीचा निश्चय झाल्यामुळे नाथ महाराज सांगतात की आता मी काय केली, दृढ भावे कास धरी येली, त्या सद्गुरूची मी कास धरली. असं म्हणजे गुरुची कास धरणे म्हणजे सद्गुरूंनी दिलेला जो बोध आहे त्या बोधावर आपण आरूढ होणे. रात्रंदिवस आपण जर नामस्मरण केलं आणि ते जे नाम आहे ते नाम प्राप्त करण्यासाठी आपल्याला सद्गुरूची सेवा करणं निश्चित गरजेचं आहे. सद्गुरूची सेवा केल्याशिवाय किंवा सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय आपल्याला ते नाम प्राप्त होणार नाही. आता आमच्या भगतबाई गेल्या, पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उत्तम असा परमार्थ केला. आपली माऊली सुद्धा त्यांच्यावर अगदी खुश असायची असं आहे. आणि म्हणून माऊली खुश राहील असं आपलं आचरण असलं पाहिजे. आणि आपलं आचरण असं असलं तर निश्चित आपण त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. आणि ती जी विश्वासाची गोष्ट आहे ती मन आणि बुद्धी, चित्त आणि अंतकरण या चित्त चतुष्टय हे जर आपलं योग्य असेल तर निश्चित आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल. नाथ महाराज सांगतात की माझे मनी मानिला विश्वास आणि दृढ भावे कास धरी येली. आणि मग माझा निश्चय दृढ झाला. निश्चय दृढ झाल्यामुळं मी काय केली, जनार्दन पंतांची कास धरली. आणि जनार्दन पंतांची कास धरल्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो. कुठपर्यंत? अगदी महाकारणाच्या पलीकडे. थोडक्यात सांगायचं की स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4 देह आहेत. आणि 4 देहाचा आपण विचार केला तर अगदी महाकारणाच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला जे कैवल्य पद आहे ते प्राप्त होणार नाही. त्याचे अलीकडे आपण आलो तर
परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी आहेत. तर आपल्याला वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, परेच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. परेच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला ते अनाम जी शक्ती आहे ती प्राप्त होणार नाही. आमचे नामदेव महाराज सुद्धा सांगतात, परेहुनी परते परेच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला जी अनाम जी शक्ती आहे ती प्राप्त होणार नाही. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात की परेहुनी परते तेथे राहून निरंतर किंवा निराकारी निरंतर राहिलो आम्ही. तुकोबराय सांगतात बरं का, निरंजनी आम्ही बांधलेले घर. म्हणजे तुकोबरायाने निरंजन क्षेत्रामध्ये घर बांधलं बरं का. आणि म्हणजे हे निरंजन क्षेत्रात गेले. नामदेव महाराज परेच्या पलीकडे गेले, पण माऊली ज्ञानोबा मात्र कुठेच गेले नाही. त्यांनी काय केलं, हे विश्वची माझे घर अशी मती जायाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ते कुठेच गेले नाही. तुकोबा गेले निरंजन स्थळावर, नामदेव महाराज गेले परेच्या पलीकडं. पण माऊलीने ठरवलं, ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत अडवावा. माऊली कुठेच गेली नाही. हे विश्वची माझे घर अशी स्थिती माऊलीची झाली. लक्षात का, अशी मती जायाची स्थिती किंबहुना चर अचर आपणची झाला. म्हणजे माऊली ज्ञानोबराया वयाच्या 22व्या वर्षी विश्वरूपच झाला बरं का. विश्वापासून ती माऊली वेगळी राहिलेली नाहीये. आणि हे जे तत्व आहे ते तत्व माऊलीला निवृत्ती महाराजांकडून प्राप्त झालं. आणि तेच तत्व आत्मोन्नतीच्या साधकाला गुरु माऊलीकडून तुम्हा सर्वांना ते प्राप्त आहे. फक्त आपण त्या तत्वाशी निगडीत राहिलो तर निश्चित नाथ महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे दृढ भावे कास घरी आली. फक्त सद्गुरूची कास सोडायची नाही. सद्गुरूची कास सोडायची नाही याचा अर्थ असा आहे की सतत रात्रंदिवस आपल्याला काय करायचंय, नामस्मरण करायचंय. रात्रंदिवस आपण नामस्मरण करत राहिलो तर निश्चित आपली जन्म मृत्यूची राहटी चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नाथ महाराज 3ऱ्या चरणात सापडला मार्ग उत्तमा उत्तम, सापडला मार्ग उत्तमा उत्तम, सापडला मार्ग उत्तमा उत्तम, सापडला मार्ग उत्तमा उत्तम. येणे कर्म धर्म पारसनी, येणे कर्म धर्म पारसनी, आदिले बठाने आदिला विश्वास, आदिले बठाने आदिला विश्वास. सापडला मार्ग उत्तम उत्तम. नाथ महाराज या ठिकाणी अगदी सद्गुरू माऊलीचे ऋणच व्यक्त करतात की मी जनार्दन पंतांना शरण गेल्यामुळं सापडला मार्ग उत्तमा उत्तम, म्हणजे अतिशय श्रेष्ठ असा मार्ग मला प्राप्त झाला. आणि त्याच्यामुळं काय झालं, गेले कर्म धर्म पारुषणी. कारण प्रत्येक व्यक्ती ही कर्मामध्ये गुंतलेली आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही धर्मामध्ये गुंतलेली आहे. काही धर्मात गुंतले, काही कर्मात गुंतलेले आहेत. म्हणजे प्रापंचिक आहेत ते कर्मात गुंतलेले आहेत, काही राजकारणी आहेत, अद्याप काही मोठे मोठे माळकरी आहेत, त्यांनी मोठे मोठे मठ उभे केले आहेत, ते धर्मात गुंतलेले नाही का. त्यांचा एकच उद्योग आहे, इथे मठ बांधला, हा पूर्ण दुसरा मठ बांधायचा, तिसरा मठ बांधायचा. कोट्यावधी रुपये खर्च करून मठाची उभारणी चाललेली आहे बरं का. आणि कोट्यावधी खर्च करून आमचे बंगले तयार आहेत,
कर्मधर्म नाही का. पण नाथ महाराज सांगतात की सापडला मार्ग उत्तम म्हणजे मला माझ्या सद्गुरूला शरण गेल्यामुळं मला जो मार्ग सापडला तो उत्तमातील उत्तम मार्ग. आणि तुकोबा सांगतात मार्ग गाऊन गेले येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत ज्या मार्गाने गेलेले आहे त्याच मार्गाने आपण जर गेलो तर कुठल्याच प्रकारचा कुठेच गुंता पडणार नाही. आपण जर विचार केला तर एक साधक होता आणि तो साधक जेव्हा चालायचा कुठून वालवाटातून जेव्हा चालायचा तर तो जेव्हा चालायचा तर त्याच्या बाजूला अजून 2 पावलं असायची. म्हणजे तो त्याची पावलं लागायची अद्याप 2 पावलं असायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की त्या मार्गाने चालत असताना देव त्याच्या बरोबर होता, त्याच्याबरोबर देव पण चालायचा असं. आणि म्हणून जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी पांडुरंग नुसता उभा नाही तर जे ऐकणारे आहेत ना त्यांच्या मागे पुढे आहेत. म्हणजे एक पांडुरंग नाही महाराज, जेवढे टाळकरी आहेत ना तेवढे पांडुरंग आहेत. एक मागे एक पुढे बसलेले आहेत, प्रत्येकाच्या मागे पुढे. आणि म्हणून हालचाल करायची नाही. पाहणारा आपल्या पुढे आहे, पाहणारा आपल्या पाठीमागे सुद्धा आहे. हा विचार आपल्या ठिकाणी जेव्हा मांडवेल आपल्या मनाला तेव्हा आपला परमार्थ सर्व होईल. तुकोबारायांच्या बाबतीत विचार केला तर त्यांना झोप यायची, तुकोबारायांना झोप यायची. संतच होते ते, त्यांची शेंडीला त्यांनी दोरी बांधली वरती आणि ती अशी बांधली की डुलकी आली की त्या शेंडीला लगेच काय ताण पडायचा आणि लगेच ते डोळे उघडायचे. असं परमार्थ सोपा नाही बरं का. भक्ती ते कठीण सुळावरील पुढे अतिशय कठीण परमार्थ आहे. आणि परमार्थ करण्यासाठी श्रद्धेचं फार श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि म्हणून आपण पाहिलं की तो साधक चालायचा त्याच्या बाजूला ती देवाची पावलं लागायची. म्हणजे भगवंत त्याच्या बरोबरच चालायचा. आणि मी नेहमी सांगतो की सद्गुरू माऊली जी आहे ती रात्रंदिवस साधकाच्या बरोबरच असते, साधकाच्या बरोबरच असते. तर साधकाला दिलेली जी वस्तू आहे ती अनमोल आहे, अनाम आहे. आणि ती वस्तू सांभाळण्यासाठी सद्गुरू त्याच्या मागे पुढे उभा असतो, मागे पुढे उभा असतो. पण त्या साधकाला कळत नाही, साधकाला नाही कळत, तो आपल्या परीने चालतो. तर हा सुद्धा त्या परीने चालत होता. पण एक दिवशी काय झालं की नेमकी तो चालत असताना त्याची बाजूची जी देवाची पावलं होती ती पावलं लागत नव्हती. आणि मग दुसऱ्या दिवशी ते मंदिरात गेला तो साधक आणि देवाला विचारलं, काहो देवा म्हणे तुम्ही काल माझ्याबरोबर चालतच नव्हते आणि मी तर थकलो होतो फार आणि मला चालता येत नव्हतं आणि तुम्ही माझ्याबरोबर नव्हते. तेव्हा भगवंताने सांगितलं की अरे मी तुला खांद्यावर घेऊन चालत होतो, मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन चालत होतो म्हणून माझीच ती पावलं उमटत होती, तुझी नाही. तेव्हा त्या साधकाला कळलं की सद्गुरू किंवा देव कसं आहे असं. पण हे केव्हा कळेल आपल्याला, सापडला मार्ग उत्तमा उत्तम. जेव्हा आपल्याला योग्य मार्ग सापडेल, उत्तमातला उत्तम मार्ग सापडेल त्यावेळेला गेले कर्म धर्म पारुषणी. मग नाथ महाराज सांगतात
की आता काहीच करायचं नाही बरं का. सुंदर मूवी आहे गीतेमध्ये की ज्ञानीच्या ठाई आता काहीच करणे नाही. जो ज्ञानी आहे त्याने काहीच केलं पाहिजे असं नाही. तुकोबा सांगतात काम नाही काम झालो पाही रिकामा. म्हणजे त्या स्थितीपर्यंत जे पोहोचले कोणत्या गेले कर्म म्हणजे त्या स्थितीपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या ठिकाणी आपण जे कर्म करत होतो आता पण आपण कर्मातच गुंतलेले आहोत. नामस्मरण करणं हे सुद्धा काय आहे कर्म आहे. शेतीचा धंदा करणं नोकरी करणं हे चालणं उठणं बसणं श्वास घेणं डोळ्याने पाहणं शारीरिक हालचाल करणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या कर्मामध्ये मोडतात. पण नाथ महाराज सांगतात गेले कर्म बरं का. मग आता माझं जे कर्म आहे तेही गेलं आणि माझा धर्म बरं का गेले कर्म धर्म पारुष होणे. मी थोडक्यात आपण पाहूया की प्रत्येक इंद्रियाचे एक कर्म आहे. पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत किंवा पंच कर्मेंद्रिय आहेत तर पंचकर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत. 5 विषय आहेत आणि आपले जे इंद्रिय आहेत त्यांचा जो धर्म आहे तो बाहेर पाहणं आहे. आता आपला डोळा आहे मग डोळा आतमध्ये पाहतो का कधी. डोळा आत पाहत नाही डोळा बाहेर पाहतो. आपले कान आहेत ते आतला ऐकतो का नाही. उलट आतला कधी आवाज आला तर तो बोलतो का मला काहीतरी कान बिघडला म्हणे. आतून आवाज येतो काहीतरी म्हणजे त्याला कान बिघडला असा वाटतो. तर कान सुद्धा बाहेरचं ऐकतात. आता आपलं नाक आहे तर नाक हे सुगंध कुठला घेतात तो दुर्गंध बाहेरचा घेतात. आतमध्ये आपल्या शरीरात किती दुर्गंधी आहे पण त्या दुर्गंधीचा वास कधी आपल्या नाकाला आला का नाही. कारण ती दुर्गंधी कुठे आतमध्ये आहे. मग आपल्याला जो सुगंध तो दुर्गंध आपण घेतो तो बाहेरचा आपण घेत असतो. आपली जी त्वचा आहे तिला सुद्धा बाहेरचा स्पर्श येतो आणि बाहेरच्या स्पर्शाने त्याच्या मनाला आनंद होतो की त्याचं मन सुखावतं थोडक्यात. तर नाथ महाराजांचं असं म्हणणं आहे की गेले कर्म धर्म म्हणजे हे इंद्रियांचे जे कर्म आहेत ते कर्म म्हणजे ते इंद्रियांचे हे जे कर्म आहेत त्याचा धर्म आहे की बाह्यकारी पाहणं आणि मग त्या कर्माबरोबर त्याचा धर्मही गेला आणि धर्म गेल्यानंतर ते इंद्रिय अंतर्मुख झाली आणि अंतर्मुख झाल्यामुळं आता काय झालं पारुष होणे. म्हणजे आता ते काहीच करत नाही. ते इंद्रिय अंतर्मुख झाली आणि मग आता इंद्रिय काम करत नाहीत का इंद्रियांचं काम चालू आहे. पण फक्त फरक एवढाच झाला की इंद्रिय जी बहिर्मुख होती ती अंतर्मुख झाली. आपलं मन आहे ते मन सुद्धा कसं आहे बहिर्मुख आहे. आपली बुद्धी बहिर्मुख आहे. त्यांना आपण जर ती बुद्धी आणि मन अंतर्मुख केली तर ही 10ही इंद्रिय काय होतील भगवंताचं नामस्मरण करायला लागतील आणि भगवंताचं नामस्मरण करायला लागले की निश्चित आपल्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकदा भगवंताचं भजन करूया. एका जनार्दनी पाहता निश्चिती आणि निवारली भ्रांती देही देव. नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये आपले सद्गुरू मौली जनार्दन पंत त्यांचे ऋण व्यक्त करतात की एका जनार्दनी पाहता निश्चिती. निश्चिती म्हणजे श्रद्धा दृढ विश्वास. निश्चिंती नाही निश्चिंती ती वेगळी बरं का. आता निश्चिंती जो शब्द आहे तो वेगळा आहे आणि निश्चिती म्हणजे आता माझा विश्वास दृढ झाला आणि विश्वास दृढ झाल्यामुळं काय झालं निवारली भ्रांती देही देव. माझी भ्रांतीच फिटली आणि भ्रांती फिटल्यामुळं या देहीच मला माझ्या माऊलीने देव दाखवला. एरवी आपण विचार केला तर एक मात्र ते भावगीत येते कुठे शोधिशी रामेश्वरण कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणजे
आपण देव शोधण्यासाठी काशीला गेलो, देव शोधण्यासाठी मथुरेला गेलो, अन्य भारत यात्रा केली, पूर्ण तीर्थयात्रा जरी आपण केली, कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी रामेश्वरला जरी गेलो तरी देव तिथे नाही बरं का. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील उपासची. आपण पाहतो काही लोक सांगतात की 12 तास उभा होतो लाईटला, पण लाईनमध्ये काही नाही, अटॅक येऊन मरतात माणसं. लाईनमध्ये काही माणसांना चक्कर येऊन खाली पडतात. वारीच्या दिंडी आपण जेव्हा लाईनला लागतो दर्शनासाठी, त्यावेळेला अशी साधकांची, अशी वारकऱ्यांची अवस्था होते. आणि त्याचं कारण काय आहे तर आम्ही भाववश होऊन आपण जेव्हा परमार्थ करू पाहतो, परमार्थ आपल्याला अशा पद्धतीने करायचे. माऊली सांगते ओल खारे वस्तू सांडरे कंसाला, ओळ खारे वस्तू सांडरे कंसाला, ओळ खारे वस्तू सांडरे कंसाला, ओळ खारे वस्तू सांडरे कंसाला. नकारानी जाओ खाली, नकारानी जाओ खाली, जाओ खाली. ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना, नका आडराणा जाऊ धनी. म्हणजे आडराण म्हणजे इतर साधनं बरं का. आडराण माऊलीच्या दृष्टीने की आडराण माऊली त्याला म्हणते की इतर ती साधनं आहे आणि ती साधनं आपण केल्यानंतर तुकोबरा एक वाक्य वापरतात, आयुष्य गेलं वायावे. म्हणजे आपण इतर साधनं जी केली त्या साधनाने आपण भगवंताची ओळख झाली नाही, भगवंतापर्यंत पोहोचलो नाही, तर आयुष्य गेलं वायावी. आणि जे परमार्थालाच लागले नाही ते वायावी नाही आहे, ते गेलेलंच आहे नाही का. जसं आपण शेती केली, पूर्वीचा काळ सांगतो 22 वर्षापूर्वीचा, तर भात लागवड केली आणि सरायच्या वेळेला कापायला गेलो तर सगळं ते शेत कोणी खाल्लं, खोडकिड्याने खाल्लं. खालचा जो शेतकरी होता त्याने लावलंच नव्हतं, तोही आला त्या ठिकाणी म्हणजे काय उपयोग म्हणे, वाया गेलं, म्हणजे आयुष्य गेलं वायावे. म्हणजे तू शेती लावली, बराच खर्च झाला, श्रम केलं, पण तुझं फुकट गेलं. आता याचं काही फुकट गेलं का, लावलंच नाही. म्हणजे ज्यांनी देवाचं काही केलंच नाही त्याचं सगळं गेलेलंच आहे असं. पण जो करतो त्याने योग्य परमार्थ केला नाही, योग्य सद्गुरूला शरण गेला नाही, योग्य मार्गाने चालला नाही, योग्य नामस्मरण केलं नाही, तर त्याचं आयुष्य फुकट गेलं. आणि म्हणून तुकोबरा सांगतात फार सुंदर बरं की ही असोनिया देव, ही असोनिया देव, नवता फिरत वृथा फिरतो निर्दैव. म्हणजे तो दैववान नाही, कारण ते कपाळ ज्याच्या नाम नाही वाचे, कारण त्या कपाळाचे जे आहे त्यांच्या मुखात कधीच नाम येणार नाही. आणि म्हणून आपल्या देहातच देव आहे तरी तो कसा फिरतो, वृथा फिरतो निर्दैव. कबीरांच्या भाषेत सांगायचं झालं तर मृग नाभी कस्तुरी वसे, मृग भटकत जंगल जाय, अरे सक्त हृदय में राम वसत है, मूर्ख नाही समजाय. किती सुंदर कबीर महाराज सांगतात की मृग म्हणजे हरिण, हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी नावाची सुगंधी वस्तू आहे. त्या हरणाला त्या सुगंधी वस्तूचा वास आला की अशी वर मान करते आणि वास देते, अशी वर पाहून वास देते.
तिला वास कुठून तरी येतो, पण तो वास तिच्या बिंबीतलाच आहे हे तिच्या लक्षात नाही, आणि म्हणून ती 1 किलोमीटर पळत जाते. ती पुन्हा उभी राहते, पुन्हा ती विचार करते वास येतो का, तर पुन्हा वास येतो. अशी हजारो किलोमीटर जर ती पळत गेली तर ती थांबते आणि वास घेते. आता वास कुठे आहे? सुगंध तिच्या बिंबीत वास आहे. त्याच्यामुळे ती अनेक म्हणजे हजारो किलोमीटर पळाली तरी वास तिच्या बरोबर आहे, सुगंध तिला येतोच. तर शेवटी सुगंध घेता घेता तिला त्या कस्तुरीची भेट झाली नाही, पण ती प्राणाला मात्र तसं कधी महाराज म्हणतात की मृग नाभी कस्तूर असं मृग भटक जंगल जाय, सत्य हृदय में राम वसत आहे. मूर्ख नाही समजा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे, पण त्याची ओळख मात्र तुम्हाला नाही. त्याची ओळख आपल्याला करायची, ओळखाने वस्तू सांगणारे नका आढळणं जाऊ धनी, आढळणे आपल्याला जायचं नाही. वस्तूची ओळख करायची, योग्य सद्गुरूला शरण जायचंय. योग्य सद्गुरूला शरण गेल्यानंतर आपल्याला निवारली झांती देही देव. जशी उसात साखर तैसा ध्यानत ईश्वर. ज्याप्रमाणे उसामध्ये साखर आहे, उसात साखर आहे, पण ती साखर प्राप्त करण्यासाठी त्या उसावर आपल्याला काहीतरी प्रक्रिया करायला लागेल. आता आपला वेळ नाही सांगायला. तर उसावर प्रक्रिया केली, त्या रसावर प्रक्रिया केली तर साखर तयार होईल, आणि साखर तयार झाली तर त्या साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भभाव. एकदा साखर तयार झाली की मग त्या साखरेचा पुन्हा ऊस होणार नाही. तुम्हाला सांगतात तर साखरेचा ऊस होणार नाही, तर आमची भक्ती फळाला आली, आता आम्हाला पुन्हा गर्भवास प्राप्त होणार नाहीये. तुम्हाला सांगतात बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. बस एवढंच ते या ठिकाणी आमच्या हरिभक्त परायण इंदुबाई दशरथ भगत या येळूक सोडून परलोकात गेल्या. आज त्यांचा हा शेवटचा उत्तर रात्रीचा कार्यक्रम मज कामाराकडे त्याने सुपूर्द केला, आणि त्याही म्हणायच्या की मी गेलो तर आपल्या बाबांचाच कार्यक्रम ठेवा. आणि म्हणून आज तर मी फारच म्हणजे आजारीच आहे, तरीसुद्धा विचार केला की त्या माऊलीची जर इच्छा होती की बाबाचाच कार्यक्रम पाहिजे, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता फक्त तिचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला चिरशांती लाभावी. तिचा जो आनंद प्रफुल्लित जो चेहरा होता, तो चेहरा पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद होईल. 4 मुलांनी 4 सुनांनी उत्तम प्रकारे तिची सेवा केली. उलट काही काळ सेवा करायला त्यांना मिळाली नाही. अगदी अल्पावधीत तिला एक छोटासा हृदयविकाराचा धक्का आला, आणि त्या धक्क्यामध्ये तिचं देहावसान झालं. नाहीतर या कुटुंबाला तिची अधिक सेवा करता आली असती. असो, आपलं जे आयुष्य आहे, एकदा आयुष्य संपलं, तुटला आयुष्याचा दोरा आणि मागे राहिला पसारा. एकदा तो दोरा आयुष्याचा दोरा तुटला की मागे फक्त पसारा शिल्लक राहतो. आणि आपलं आयुष्य जे आहे, ते जे गाठोडा आहे, ते श्वासामध्ये बांधलेलं आहे. आम्हाला भगवंताने विशेष असे श्वास दिलेले आहेत. ते श्वास ज्या ठिकाणी, ज्या दिवशी, ज्या वेळेला संपतील त्याच ठिकाणी आपल्याला मृत्यू होईल. एकदा तो श्वास बाहेर गेला तर आत येणार नाही, किंवा शेवटचा श्वास आत गेला तर तो बाहेर येणार नाही, त्याच ठिकाणी त्याला मृत्यू येईल. म्हणून आपण आज पाहतो की जेवता जेवता मेला, काही शेतावर मेली, काही रस्त्यात मेली, काही सुटीवर मेली. तर जिथेच त्याचे श्वास संपले त्या ठिकाणी त्याला मृत्यू येईल. म्हणून आपल्या या नाशवंत देहाचं जेणेकरून सोनं कसं करून घेता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. आमच्या माऊलीने सुंदर अशा प्रकारे तिच्या देहाचं सोनं करून घेतलं. तिचा जो आत्मा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या आत्म्याला चिरशांती लाभावी, म्हणून एकदा भगवंताचं भजन करूया. श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद, हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद. कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद, हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद. श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद, हरे राम हरे कृष्ण
चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद माऊली हरे राम हरे